प्रसन्नः चिञ्जन्नो पुरशोभिपादकमलां मन्दस्मितोद्यन्मुखीं पञ्जाक्षीं कुचभारधीर्विलसन्मध्यां कणत्कङ्कणां शम्भवाद्यैः परिसेवितां सुवसनां जाम्बूनदालं कृताम् अम्बां तां प्रणतोऽस्मि कृष्णरमणीं लम्बालकां रुक्मिणीं बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। नमः पार्वतीशाय नमो नमः। अशेषवाग्जाड्यमलापहन्त्रे नवं नवं स्पष्टसुवाक्प्रदायिने ममेह जिह्वाग्रसुरङ्गनर्तके भवप्रसन्ना वदने च मे श्रीः। नमो वो रुद्रेभ्यो नमः यस्य वाक् कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छतो सेवेतं जययोगीन्द्रं कामवानच्छिदं सदा प्रणमत्कामधेनुं च भजत्सुरतरूपमं श्रीभावबोधकृत्पादचिन्तां निपास्महे विद्यादिशाब्दिसम्भूतो विद्वत्कुमुदबान्धवः वेदनिध्याकिचन्द्रो मे कामितार्थान् प्रयच्छतु वेदनिध्यालवालुत्थो विदुषां चिन्तितप्रदः सत्यव्रताख्यकलब्धर्भूयादिष्टारसिद्धये पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मव्रताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे गुरुवादिध्वान्तरवये वैष्णवेन्द्रिवरिन्दवे श्रीराघवेन्द्र गुरवे नमोऽत्यन्तदयालवे। आसेतो राकुशारात्रेयो दिशो जितवान् मुहुः सत्यध्यानगुरुःपातो यतीन्द्रैरपि पूजितः। पृथ्वीमण्डलमध्यस्थाः पूर्णबोधमतानुगाः वैष्णवा विष्णुहृदयाः तान् नमस्ये गुरून्नमः। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृपादमध्यमः सत्यात्मतीर्थपतन्दां वन्दे गुरुपरम्परां सृष्टिस्थित्यप्ययेहानितिदृश्वबन्धमोक्षाश्च यस्मादस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्विशुत्रात्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतो पूर्णानन्दो व्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तं जन्माद्यसेतोऽन्वयादिकृतश्चार्थेष्वभिघ्नस्वरात् तेने ब्रह्मरुधायादिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजोवारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ओम स्वस्त्यस्तु सदाम् अशेषसन्मङ्गलानि भवन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपटुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधनीभूते श्रीमद्भागवतमहापुराणे सूतशौनकादिसंवादे अद्य कथाप्रसंगे सति किंचित पूर्वकथानुवादः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं आहे की व्यासांच्या वंशामध्ये उत्पन्न झालेला परीक्षित राजा, व्यासांचे पुत्र धृतराष्ट्र, पांडव विदुर, त्या पांडूपासून झालेला अर्जुन, अर्जुनापासून झालेले जो त्याचा नातू आहे परीक्षित, त्या परीक्षित राजाचं ते चरित्र आपण पाहिलेलं आहे. तो परीक्षित राजा जो परमात्म्याच्या गुणास आच्छेदित करणाऱ्या मायेच्या योगाने जे मोहित झाले आहे, असे जे लोक आहेत, असे जे लोक म्हणतात, त्या लोकांना चतुर्मुख ब्रह्मदेव असणारे जे जगद्गुरू आहेत समस्त जीवाचे, ते देखील जाणत नाही. तर त्या परमात्म्याच्या गुणांच्या कथांचा अनुवाद करावा असं म्हटल्यानंतर आणि परीक्षित राजाचे चरित्र वगैरे सांगून झाल्यानंतर पुढे सांगतात की वैयासूतोवाच वैयासकेरिति वचस्तत्त्वनिश्चयमात्मनः उपधार्य मतिं कृष्णे औत्तरेयः सतीं व्यधात. सूत सांगतात की हे शौनकादी ऋषी हो, ह्याप्रमाणे परमात्म्याचा तत्वाचा निश्चय करून देणारं जे शुकाचार्यांनी भाषण केलं ते ऐकून आपली बुद्धी श्रीकृष्णाच्या चरणावरती दृढ ठेवलेली आहे. हे ऋषी हो, तुम्ही जो ज्या परमात्म्याच्या कथा सांगा असा जो प्रश्न विचारला, तसाच प्रश्न
परीक्षित राजाने मला विचारले. परीक्षिताने परमात्म्यावर एकनिष्ठ भक्ती ठेवली आणि तो म्हणाला की राजोवाच समीचीनं वचो ब्रह्मं सर्वज्ञस्य तवानघ तमो विशीर्यते मह्यं हरे कथयतः कथाः. हे ब्रह्मन, सर्वज्ञ असणारे शुकाचार्य, आपल्या मुखातून श्रीहरीच्या कथा ऐकून माझे अज्ञान नाहीसे होत आहे. तो श्रीहरी हे चराचर विश्व आपल्या शक्तीने कसे उत्पन्न करतात व त्याचे रक्षण, संहार, नियमन, ज्ञान, अज्ञान, बंधन, मोक्ष वगैरे सर्व कसे करतात हे मला जाणण्याची इच्छा आहे. ब्रह्मादिकांसह ज्ञानवंतही जे काही तर्क, मीमांसा वगैरे शास्त्रे आहेत त्यांनी हे जाणू शकत नाहीत. तो श्रीहरी ज्या शक्तीचा आश्रय करून स्वतः अवतार घेतो आणि क्रीडा करतो आणि सर्व जीवांकडून तो कार्य करीतो, ते सर्व कसे करतो हे सर्व मला सांगा. या अद्भुत कर्म करणाऱ्या भगवंताचे जे चरित्र आहे आणि त्यामधील रहस्य सांसारिक आणि विद्वान लोक जे आहेत त्यांना कळणं अशक्य आहे. अशा प्रकारे तो परमात्मा वासुदेवादी अवतार घेऊन अनेक प्रकारचे कर्म करीत असताना हे प्रकृती कार्य सत्वादी गुण विरुद्ध स्वभावाचे असल्यामुळे एककाली धारण करणे त्याला अनुपपन्न आहे, अशक्य आहे असं वाटतंय. आपण हा विषय मला व्यवस्थितरित्या समजावून सांगावा. आपण कसे आहात? वेद, शास्त्र यांच्यामध्ये निष्णात आहात, सर्व जाणतात. तसेच अनुभवजन्य जे काही परमात्म्याविषयक तत्व आहे ते देखील आपण जाणतात. ज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ आहात आपण. म्हणून माझ्या शंकांचे तुम्ही निवारण करावे. याप्रमाणे परीक्षिताने प्रार्थना केल्यानंतर इंद्रिय नियामक असणाऱ्या त्या परमात्म्याचे स्मरण केलं व राजाने विचारलेल्या प्रश्नास शुकाचार्यांनी उत्तर देण्यास प्रारंभ केला आहे. इथून आत्तापर्यंत जे सांगितलं आपण ती पूर्वपीठिका झाली. आता इथून कथेला प्रारंभ होत आहे. श्री शुक उवाच नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोधलीलया गृहीतशक्तित्रितयाय देहिनाम् अंतर्ध्रुवायानुपलभ्यवर्त्मने. शुकाचार्य म्हणतात की जो त्या जगाची उत्पत्ती, स्थिती, लय हे तिन्ही केवळ आपल्या क्रीडेसाठी करतो. ज्याने लीलेने सहजरित्या हे सर्व काम केलेले आहे. ज्याने 3 शक्ती ग्रहण केल्या आहेत. त्या कोणत्या 3 शक्ती? इच्छा, ध्यानं, क्रिया, चेती नित्या शक्तय ईशितु. ह्या भगवंताच्या नित्यशक्ती आहेत. इच्छा, ज्ञान आणि क्रिया अशा जीवाच्या हृदयामध्ये बिंबरूपाने राहणाऱ्या, तरीही जीवाला कळत नसल्यामुळे त्याचे दर्शन होत नाही, अशा पूर्णपणे स्वतंत्र असणाऱ्या परब्रह्माला, श्रीहरीला मी नमस्कार करतो. भगवत भक्ताच्या पापाचा नाश करणाऱ्या,
सज्जनांचे रक्षण करणाऱ्या, पूर्ण साधुभाव असणाऱ्या भगवंताला उद्देशून केलेल्या धर्माने हरिचरणी आसक्त असणाऱ्या भक्तांना योग्यतेप्रमाणे स्वस्वरूप देणाऱ्या परमात्म्यास मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. भगवंताचा स्वभाव आहे, भगवंताचे अवतार सज्जनांचा रक्षण करणे आणि दुर्जनांचा विनाश करणे यासाठी आहे. तेव्हा सज्जन जे आहे त्या सज्जनांमध्ये आपापल्या स्वरूपानुसार भक्ती करीत असताना त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार मुक्ती देणारा हा भगवंत आहे. अशा या भगवंताला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो असं म्हटलं. पंचरात्रागमोक्त विधीने श्रीहरीची आराधना करणे व पंचरात्रानुसार सांगितल्याप्रमाणे जे विधी आहेत ते असंमत आहे असे म्हणणाऱ्यांना परमात्मा कोणत्या दिशेला आहे हे देखील कळत नाही. ज्याच्या ऐश्वर्यासमान व श्रेष्ठ असे ऐश्वर्य नाही असा सच्चिदानंदात्मक परमात्म्यास मी नमस्कार करतो. पंचरात्रागम म्हणजे काय तर प्रत्यक्ष परब्रह्मानी चतुर्मुख ब्रह्मदेवाला 5 रात्री जो उपदेश केला आहे त्याला पंचरात्रागम असं म्हणतात. आपली पूजा अर्चा आराधना जी होत असते ती पंचरात्रानुसार करणे म्हणजे त्याला पंचरात्राच्या अनुसार केले जाणारे कर्म म्हणतात. मग अशा प्रकारे आराधना करणाऱ्यांना तो परमात्मा त्यांच्यावर अनुग्रह करतो, त्यांच्यावरती प्रसन्न होतो. परंतु जे हे मानत नाहीत त्यांना परमात्म्याची दिशा देखील कळत नाही कोणत्या बाजूला आहे. तेव्हा अशा त्या परमात्म्यास मी नमस्कार करतो. ज्याचे गुणसंकीर्तन, ज्याचे चरित्रश्रवण, ज्याचे दर्शन, ज्याचा प्रणाम, ज्याचे नामस्मरण, ज्याची पूजा ही सर्व लोकांची पापे तात्काळ नष्ट करणारी आहेत. अशा त्या नित्य मंगलमय असणाऱ्या परमात्म्यास मी नमस्कार करतो. मंगलानांच मंगलम. परमात्म्याजवळ प्राप्त झालेले ज्ञानी लोक इह व परलोकातील आसक्तीचा नाश करून सहजतया ब्रह्मज्ञानाने सायुज्य मुक्तीला प्राप्त होतात. अशा त्या मंगलकारक चरित्र बोलणाऱ्या, ज्याचे मंगलकारक चरित्र आहे असे असणाऱ्या परमात्म्यास मी नमस्कार करतो. तपस्वी, दानशूर, कीर्तिमान, योगी, सदाचार संपन्न हे सर्वही आपापली तपादी कर्मे ज्याला अर्पण केल्या वाचून मोक्षाला जात नाही त्या अत्यंत पवित्र असणाऱ्या परमात्म्यास मी नमस्कार करतो. किरात, हूण, आंध्र, पुलिंद, पुलकस हे पुलिंद आणि पुलकस जे आहे ते चांडाळ्यातल्या 2 जाती. तसेच आभीर, कंक, यवन, खस इत्यादी शिवाय ब्रह्महत्यादी पापकर्मे करण्यामध्ये मग्न असणारे जे आहेत त्यांनी देखील भगवंताची सेवा केली तर ते देखील शुद्ध होतात. अशा प्रकारच्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. आता ह्या जाती सांगितल्या आहेत. वैश्यापासून ब्राह्मण स्त्रीच्या ठिकाणी झालेला त्याला वैदेहक म्हणतात. वैदेहकाचा त्यांच्यापासून झालेला जे मुलं आहेत त्यांना आंध्र म्हणतात. वैश्यापासून पुलकसीच्या ठिकाणी झालेले त्यांना हूण आणि शूद्रापासून ब्राह्मणीच्या ठिकाणी झालेले, ब्राह्मण स्त्रीच्या ठिकाणी झालेले त्यांना चांडाळ. ब्राह्मणांपासून वैश्याच्या ठिकाणी जे होतात, वैश्य स्त्रीच्या ठिकाणी त्यांना अंबष्ठ असं नाव आहे.
अशा प्रकारच्या संततीला आभीर, म्हणजे राजापासून वैश्यस्त्रीच्या ठिकाणी झालेल्यांना यवन, येमने म्हणून जो शब्द प्रयोग केला आहे त्यामध्ये डोंब, कुरुविंद, ऊती अशा 64 जाती आहेत आणि उपजाती आहेत. ब्राह्मणस्य त्रयः पुत्राः वर्णास्त्रिष्वमलो अनुलोमजाः शूद्रस्य त्रयः पुत्राः त्वेष्वेव प्रीतिलोमजाः त्रयस्त्रयश्क्षत्रविशो प्रतिलोमा लोमानुजो अनुलोमजा. म्हणजे ब्राह्मणांपासून क्षत्रियांना, क्षत्रिय स्त्रीपासून अशा प्रकारे तिन्ही वर्णांचा जो संकर होतो यापासून निर्माण झालेल्या एकूण जातींची संख्या आहे 64. तेव्हा असे हीन असणारे देखील परमात्म्याची भक्ती केली तर तेही त्यांनाही मुक्ती देणाऱ्या अशा त्या परमात्म्यास मी नमस्कार करतो. अपरोक्ष ज्ञानी लोकांचा स्वामी असणारा, यज्ञादिकांनी आराधना केली जाणारा, धर्ममय तपोमय अशा निष्कपट भक्तीने युक्त अशा ब्रह्मरुद्रादी देवांनी ज्याच्या स्वरूपाचा निश्चित विचार केलेला आहे असा तो भगवान मला प्रसन्न हो. लक्ष्मीपती, यज्ञाधिपती, प्रजापती, सर्वांच्या बुद्धीचा स्वामी, लोकपती, धरापती, अंधक, वृष्णी, सात्वत यांचा स्वामी व यांना आश्रय असणारा व सज्जनांचा स्वामी असणारा जो भगवान आहे तो माझ्यावरती प्रसन्न हो. श्रीदेवी, भूदेवी आणि दुर्गादेवी प्रलयकालामध्ये ज्या वेळेस सर्वत्र पाणी असते त्यावेळेस भगवंत वटपत्रावरती शयन करतात. ते वटपत्र म्हणजे श्री. भूदेवी म्हणजे जे जलरूपाने आहे ती भूदेवी आणि प्रलयकालामध्ये जो अंधकार असतो ती म्हणजे दुर्गादेवी. ह्या नित्य भगवंताच्या सान्निध्यात असतात. तेव्हा प्रलयकालामध्ये भगवंत आपल्या उदरामध्ये सज्जनादिकांना ठेवतो. तो 3 कप्पे करतो आपल्या उदरामध्ये. त्या 3 कप्प्यांमध्ये एका ह्याच्यामध्ये मुक्तियोग्य असणारे जीव वरच्या बाजूला, परत संसारामध्ये घालणारे जे जीव आहेत ते मधल्या बाजूला आणि खालील बाजूमध्ये खालच्या कप्प्यामध्ये नित्य नरकाला जाणारे जे जीव आहेत त्यांना भगवंत उदरामध्ये ठेवून लक्ष्मीच्या बाहूमध्ये बाहू घेऊन शांतपणे पडून ठेवतो. आणि ज्या वेळेस त्याची इच्छा होते, आपण मगाशी सांगितलं इच्छा, ज्ञान आणि क्रिया, तसं त्या भगवंताच्या ज्या शक्ती आहेत त्यानुसार त्याला इच्छा झाली की भगवंत पुन्हा सृष्टीस प्रारंभ करतो. अशा प्रकारची क्रीडा करणाऱ्या त्या परमात्म्यास आम्ही नमस्कार करतो. तो आमच्यावरती प्रसन्न हो. ज्या परमात्म्याच्या चरणाच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या बुद्धीने ज्ञानवान पुरुष परमात्म्याचे यथार्थ स्वरूप जाणतात व ते लोक आपल्या शिष्यांना तेच तत्व आहे असे सांगतात. तत्त्वम असे, ते तत्व आहे. या ठिकाणी 7ही विभक्ती लावली तरी 7ही विभक्त्या परमात्म्याच्याच वाचक होतात. तत् त्वमसि, तम त्वम असि, तुला तुझ्या प्रती तो आहे.
तो तो आहे. तेन त्वमसि, तुझ्या करिता तुझ्यामुळे तो आहे. म्हणजे बिंबरूप जो अंतर्यामी असतो आपल्या, तो बिंबरूपाला प्रतिबिंबरूप असणारा असा तू आहेस. तस्मै त्वमसि, त्याच्यासाठी तू आहेस, त्याच्याकरिता तू आहेस. तस्य त्वम असि, त्याचा तू आहेस. म्हणजे त्याचा तू कोण आहेस? दास आहेस. अशा प्रकारे त्वयी, तुझ्यामध्ये सप्तमी विभक्ती, तो आहे. म्हणजे तुझ्या अंतर्यामी तो आहे. म्हणून तत्त्वमसी या शब्दाचा अर्थ म्हणजे तो जीव असं नाही, तर जीवाच्या अंतर्मे असणाऱ्या परमात्म्याला उद्देशून तो उपदेश आहे. हाच उपदेश सज्जन लोक, साधू लोक, ज्ञानी लोक आपल्या शिष्यांना करतात. तो भगवान मुक्ती देणारा असा माझ्यावर प्रसन्न हो. परमात्म्याला प्रणाम करून आता गुरुत्वाने, शुकाचार्यांचे गुरु वेदव्यासाच्या, वेदव्यास हे वेदव्यास वडील पण आहेत आणि गुरु पण. प्रधानतेने वडील हे प्रधान गुरु असतात. मग त्यांना देखील त्यांनी नमस्कार करतात. कल्पाच्या प्रारंभी सृष्टिकर्त्या नारायणाच्या हृदयात असणारी वेदवाणी ज्यांनी प्रेरणा केली गेलेली, ज्याच्या मुखातून प्रकट झाली, त्या ज्ञानीश्रेष्ठ वेदव्यासांना मी नमस्कार करतो. नमस्कार करायचा कशासाठी करायचा? गुरूंना. आम्ही प्रत्यक्ष परमात्मा असणाऱ्या परब्रह्माला आम्ही नमस्कार केला आहे. आता गुरूंना नमस्कार करण्याची काय आवश्यकता आहे? परंतु शुकाचार्य, साक्षात रुद्रदेव असणारे शुकाचार्य हे अवगीत शिष्टाचार परंपरा दाखवण्यासाठी म्हणून, ही सनातन परंपरा आहे गुरूंना नमस्कार करण्याची, हे दाखवण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी नमस्कार करत आहे. बरं, एवढंच दाखवायचं का त्यांना? तर तसं नाही. त्याच्या मागे एक कारण आहे. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरुः तस्यैते कथिता शरतः प्रकाशन्ते महात्मनः. गुरूंना नमस्कार केल्यानंतर काय मिळतं? तर परमात्म्याचे जे गुणगान गात असताना आपल्या हातून काही गुणगान हे सांगत असताना राहून जातात. म्हणून ज्याची परमात्म्यावर भक्ती आहे त्याची परमात्म्यावर जशी आपण भक्ती करतो तशीच भक्ती सद्गुरूवर देखील करावी. त्याने काय होतं? तर आपल्याला न कळणारे विषय हे साक्षात गुरु सांगत असतात. म्हणून या ठिकाणी देखील शुकाचार्यांनी वेदव्यासांना नमस्कार केला आहे. एते द्वादशवर्णानां पुत्रा एकैकशस्तुते चातुर्वर्णे प्रसूयन्ते चतुरश्चतुरः चे चत्वारिंशदष्टौ च पूर्वै द्वादशभिः सह ब्राह्मणाद्ये चतुर्भिश्च चतुष्षष्टिर्हि जातयः. मगाशी आपण सांगितलं 64 जाती हे ब्राह्मणांपासून 4 ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्यातून एकमेकात संकर झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या ज्या 64 जाती सांगितल्या, ज्या जाती इथं सांगतात ते सर्वे दस्यो दोषैः शौर्याद्यैः सत् बहिष्कृता. ते सर्व जसं चोर लोकांना बाहेर ठेवलं जातं त्याप्रमाणे त्यांच्यावर बहिष्कार करावा. परंतु अशा जातींनी देखील परमात्म्याची उपासना केली तर त्यांच्यावर भगवंत प्रसन्न होतो. आमच्यासारख्या ज्ञानी लोकांनी किंवा आमच्यासारख्या सज्जनांनी उपासना करणं ह्यात काय नवल आहे? आमच्यावर निश्चितच प्रसन्न होतील, हे या ठिकाणी सांगतात. पंचमहाभूताच्या योगाने निरनिराळी शरीररूपे नगरे
तो भगवंत निर्माण करतो व त्या नगरांमध्ये निर्माण केलेल्या वस्तूंमध्ये तो नियामकत्व रूपाने राहतो. जिथे नियामक आहे त्या ठिकाणी नियामकत्व असते. पृथ्वी पृथ्वीत्व, घट घटत्व, पट पटत्व. अशा प्रकारे परमात्मा त्या ठिकाणी नियामक रूपाने राहतो. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, चित्त मन बुद्धी अहंकार चेतना आणि साक्षी अशा रीतीने 16 विषयांचा तो भोग देतो. तो भगवान श्रीहरी अशा प्रकारे असणारा तो भगवान श्रीहरी माझ्या मुखातून येणारी वाणी अलंकृत करू, त्या वाणीला अलंकृत करू असं त्याच्या ठिकाणी भगवंताजवळ मागणं मागितलं आहे शुकाचार्याने. हे राजन, तू मला जे प्रश्न केले त्या सर्व प्रश्नांना जे नारदाने पूर्वी ब्रह्मदेवाला प्रश्न केले होते त्यावेळेस चतुर्मुख ब्रह्मदेवाने नारदांना जे उत्तरं सांगितले तेच उत्तरं मी तुला सांगितले. आपल्या हृदयांमध्ये वेद सतत जागृत असणाऱ्या चतुर्मुख ब्रह्मदेवाने जसं त्या चतुर्मुख ब्रह्मदेवाला श्रीहरीने सांगितले होते ते भागवत पुराण नारदांना त्यांनी सांगितले. चतुश्लोकी भागवत परमात्म्याने चतुर्मुख ब्रह्मदेवाला सांगितलं. चतुर्मुख ब्रह्मदेवाने त्याचा विस्तार करून नारदांना 52 श्लोकामध्ये, आता हे पुढचा अध्याय ते सांगितलं. आणि पुढे नारदांनी वेदव्यासांना त्याचा विस्तार करण्याकरता सांगितलं. ते 18 ग्रंथ म्हणजे आपण मागच्या वेळेस पाहिलं की 32 शब्दांनी युक्त असणारा जो समूह असतो त्याला ग्रंथ म्हणतात. अशा प्रकारच्या समूहां 18,000 समूहांनी युक्त असणारा अशा ग्रंथाची रचना वेदव्यासाने केलेली आहे. पुढे नारद म्हणतात की श्री नारद उवाच देवदेव नमस्तेस्तु भूतभावन पूर्वज तद्विजानीह्य यज्ञानामात्मतत्त्वनिदर्शनम. नारद म्हणतात, हे देवदेवा, देवाधिदेवा, तुम्ही सर्व भूतांची उत्पत्ती करणारे असल्यामुळे सर्वांचे आदिपुरुष आहात. तुम्हास माझा नमस्कार असो. चतुर्मुख ब्रह्मदेवाला नमस्कार करतात. तुम्ही असे ज्ञान मला सांगा की ज्याच्या योगाने मी परमात्मा स्वरूप योग्यरित्या जाणून घेऊ. हे स्वामी, ज्याच्यामुळे हे सर्व जग चालते त्या परमात्म्याचे यथार्थ रूप मला सांगा. हे सर्व आपणास माहीत आहे, कारण आपण त्रिकालज्ञ आहात. ज्याप्रमाणे हातात घेतलेल्या आवळ्याचे स्वरूप पूर्णपणे जाणता येते त्याप्रमाणे आपण जाणतात, सर्व विश्वाचं स्वरूप जाणतात. हे ज्ञान तुम्हास कोणापासून प्राप्त झालं? तुम्हास कोणाचा आधार आहे? तुमचा स्वामी कोण आहे? हे सर्व सांगा. असे प्रश्न नारदांनी ब्रह्मदेवास केले. त्यावेळेस अजून पण म्हणतात की हे ब्रह्मा, आपण ज्याप्रमाणे कोळी जसं जाळं विणतो आणि आपलं घर निर्माण करतो त्याप्रमाणे हे जगत आपणच निर्माण करता, पालन करता, त्याचं हरण करता. उत्तम, मध्यम, अधम, द्विपाद, चतुष्पाद, आकृती, पांढरा, काळा आदी गुण, स्थूल, सूक्ष्म असे जगत हे तुम्हीच उत्पन्न केले आहे असं मला वाटत नाही, असं चतुर्मुख ब्रह्मदेवाला केलं. कारण का? तर आपण नेहमी तपश्चर्या करतात, ध्यानमग्न होतात. त्यामुळं तपश्चर्या करणारा तपश्चर्या ज्याच्यासाठी करता तो मात्र सर्वोत्तम असणार आहे, म्हणूनच तुम्ही तपश्चर्या करतायत. त्यामुळं असं मला वाटतंय ते काय खरं आहे का असं विचारतं. याविषयी संशय उत्पन्न होतो. अपूर्ण असल्यानेच आपण तपश्चर्या करतात. जे अपूर्ण आहे ते पूर्णाची तपश्चर्या करतात. म्हणून आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणारा कोण आहे ह्याचे उत्तर आपण मला दिले.
तर यथार्थ होईल, योग्य होईल. अशा प्रकारे सांगून नारदांनी सांगितल्यानंतर पुढे ब्रह्मदेव म्हणतात, ब्रह्मोवाच सम्यक् कामपस्येदं वत्सते विचिकित्सितं यदहं चोदितः सौम्य भगवद्वीर्यदर्शने. हे नारदा, ज्यामुळे मी भगवंताचे गुणानुवाद करण्यास प्रवृत्त होत आहे, तो प्रश्न सर्व लोकांच्या कल्याणाकरिता दयायुक्त होऊन तू विचारलास, तो फारच चांगला आहे. मी श्रेष्ठ आहे अथवा मी स्वतःच्या शक्तीने सर्व निर्माण करतो असे तू म्हटलेस, ते खोटे नाही काय? ते सर्व खोटंच आहे. कारण माझ्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे त्या न जाणल्याने असे तू विचारतोस. सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारका इत्यादी तेजस्व गोल ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात, त्याच्याच प्रकाशाने मीही ज्या स्वप्रकाश ईश्वराने प्रकाशित केलेल्या जगतास प्रकाशित करतो. ज्याच्या जिंकण्यास कठीण अशा मायेच्या योगाने मोहित होऊन लोक मला जगद्गुरू असे समजतात, त्या षडगुणैश्वर्य संपन्न अशा वासुदेवास मी नमस्कार करतो. लोक मला जगद्गुरू समजतात, पण प्रत्यक्ष जगद्गुरू कोण आहे? कृष्णं वंदे जगद्गुरू. प्रत्यक्ष भगवान परमात्मा हा जगद्गुरू आहे. परमात्म्याच्या गुणास आच्छादित करणाऱ्या मायेच्या योगाने जे मोहित झाले आहेत, असे लोक हे माझे तुझे अशा तऱ्हेने बोलत असतात. असेच लोक मला जगद्गुरू म्हणतात. त्यामुळे ते परमात्म्याच्या कृपाकटाक्षापर्यंत येण्यासही लज्जित होतात. म्हणजे परमात्मा त्यांच्यावर अनुग्रह करीत नाही. द्रव्य, प्रकृती, इष्ट अनिष्ट, कर्मकाल, त्या वस्तूंचा स्वभाव, जीव या इत्यादींपैकी भगवान श्रीहरीच्या समान कोणीही नाही. न हरे सदृशः परमः, न हरे परमो न हरे सदृशः. परमात्म्याच्या समान, सदृश, परमात्म्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही. चिदचित आत्मगण जे आहे म्हणजे जीव वगैरे सर्वांमध्ये हरीच्या समान कोणीही नाही. सर्व वेद नारायणाचे श्रेष्ठत्व वर्णन करतात. सर्व देवही नारायणापासून उत्पन्न झाले आहेत. सर्व लोकांचे पालन नारायणाकडूनच केले जाते. सर्व यज्ञ, याग या सर्वांमध्ये नारायणच श्रेष्ठ आहे. योगमार्गाने नारायणाचेच मुख्यत्वे करून ध्यान केले जाते. तपश्चर्या नारायणाच्या प्राप्तीसाठी केली जाते. म्हणून नारायणच मुख्य आहे. नारायण परा वेदा देवा नारायणं गजाः, नारायण परा लोका नारायण परा मखाः, नारायण परो योगो नारायण परं तपः, नारायण परं ज्ञानं नारायण परा गतिः. यज्ञ, याग, वेद सर्वांमध्ये श्रेष्ठ असा हा परमात्मा असणारा नारायणच आहे. योगमार्गाने नारायणाची आराधना केली जाते. सर्वसाक्षी, सर्वांचे मूळ कारण असणारा, निर्विकारी असणारा, सर्वांतर्यामी अशा त्या श्रीहरीच्या कृपा कटाक्षाने प्रेरित होऊन त्या परमात्म्यानेच उत्पन्न केलेला मी, त्यानेच निर्माण करायचे जग निर्माण करतो. म्हणजे राघवेंद्र स्वामींनी विष्णू सहस्रनामावरती भाष्य करताना सांगितलं आहे की चतुर्मुख ब्रह्मदेवामध्ये ब्रह्मरूपाने, नारायणामध्ये स्वतः नारायण रूपाने, चतुर्मुख ब्रह्मदेव ब्रह्म या नावानेच, नारायणामध्ये नारायण नावाने आणि रुद्रामध्ये संकर्षण नावाने परमात्मा त्यांच्या अंतर्यामी राहून या सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लयादी करत असतो. हे तू जाण.
त्याच सर्वव्यापक अशा निर्गुण परमात्म्याने प्रेरणा केला गेलेला मी जगाची उत्पत्ती स्थिती संहार करण्याकरिता त्या परमात्म्याच्याच मायेने सत्व रज तम असे 3 गुण काही वेळा क्रमाने व काही एकदम ग्रहण करतो. ते गुण शरीर, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय यांना आश्रय आहे. कर्तृत्वाभिमानाने रहित झाल्यास नित्यमुक्त असणाऱ्या जीवास हे गुण कार्यकारण व कर्तृत्व यांच्या योगाने बद्ध करतात. हे नारदा, आवरण करणाऱ्या सत्व रज तम या 3 गुणांनी बद्ध झाल्याने ज्यांचे स्वरूप जीवास समजत नाही असा तो भगवान अधोक्षज सर्वांचा त्याप्रमाणे माझाही नियंता आहे. तोच मला आश्रय आहे. त्या मायाधिपती परमात्म्याने सृष्टिकाल प्राप्त झाल्यानंतर अनेक प्रकाराने होण्याची इच्छा केली आणि कालापासून स्वतःच्या ठिकाणी प्राप्त झालेले म्हणजे स्वतःच्याच अधीन असणारे असे काल, जीवांचे नानाविध अदृष्ट सात्विकादी स्वभाव, प्रकृती यांचा स्वीकार केला व त्यात प्रविष्ट होऊन त्यांना सृष्टी करण्यास प्रारंभ केला. तेव्हा काल, स्वभाव आणि कर्म यांचा स्वीकार करून तो परमात्मा त्यांना आश्रयभूत झाला. म्हणजे त्या कालापासून सत्व रज तम या 3 गुणांचे कमी जास्त प्रमाणात मिश्रण होते. स्वभावाच्या योगाने गुणमिश्रणाचा विकास होतो आणि कर्मापासून महत्त्वाचा विकास होतो. ज्यात सत्वगुण जास्त आहे आणि रजोगुणाने वाढलेला आहे त्या महत्त्वापासून तमोगुणप्रधान अहंकार तत्व उत्पन्न होते. जे तत्व पंचमहाभूत हे द्रव्य, ज्ञान, मन आणि त्यातील देवता, क्रिया यांनी युक्त आहे, तो अहंकार पुन्हा विकार पावून वैकारिक, तैजस आणि तामस असे 3 प्रकार होतात. त्या अहंकारापासून अहंकाराची तत्वाभिमानी असणारी रुद्र म्हणजेच महादेव यांच्यापासून द्रव्यशक्ती म्हणजे पंचमहाभूते त्यांना उत्पन्न करणारी शक्ती म्हणजे क्रियाशक्ती, कर्मेंद्रिय त्यांना उत्पन्न करणारी शक्ती क्रियाशक्ती म्हणजे ज्ञानेंद्रियांना उत्पन्न करणारी शक्ती ती ज्ञानशक्ती. अशा 3 शक्ती निर्माण झाल्या. पंचमहाभूतांना मूळ कारण असणाऱ्या तामस अहंकारापासून विकार पावलेले शब्दगुणवाचक आकाश उत्पन्न झाले. आकाशाचा मात्रा गुणशब्द आहे. हा शब्द परमात्मा, द्रष्टा आणि दृश्य असे हे जग त्यांचा ज्ञापक आहे. तामस अहंकार विकार पावल्याने उत्पन्न झालेले शब्दगुण असणाऱ्या आकाशापासून स्पर्शगुण असणारा वायू उत्पन्न झाला. ह्या वायू आकाशापासून तो विकार पावल्याने तो शब्दगुणाने युक्त झाला. या वायूच्या योगाने प्राणरूपाने शरीरधारण, ओजरूपाने इंद्रिय पोषण, मनास उत्तेजकता, शरीर सामर्थ्य प्राप्त होते. काल, कर्म, स्वभाव यांच्या योगाने विकृत झाल्यानंतर शब्द, स्पर्श गुण असणाऱ्या वायूपासून शब्द व स्पर्श या गुणासह रूपगुण असणारे तेज उत्पन्न झाले. पुढे ते तेज विकार पावल्याने या रसात्मक जल निर्माण झाले. आकाश, वायू, तेज यांच्या संबंधाने जलात शब्द, स्पर्श, रूप हे 3 गुणे उतरतात. रसात्मक जल हे विकृत झाल्याने गंधगुणासह पृथ्वी उत्पन्न झाली. म्हणून म्हणतात गंधवती पृथ्वी. लक्षण सांगताना सांगतात पृथ्वीचं का ज्या वेळेस पृथ्वीवरती उष्णतेने तापलेली असते पृथ्वी त्यावेळेस ज्यावेळी पाणी पडतं त्यावेळेस सुगंध सुटतो. त्याला उन्हाळा संपल्यानंतर, ग्रीष्म ऋतू संपल्यानंतर वर्षा ऋतू प्रारंभ होतो त्यावेळी ज्यावेळी पहिला पाऊस पडतो त्यावेळी सुगंध सुटतो. त्यावेळेस त्याचं लक्षण आपल्याला समजतं की गंधवती पृथ्वी हे का म्हटलेलं आहे.
तर अशा प्रकारे रसात्मक जल हे विकृत झाल्यानंतर गंध गुणांसह पृथ्वी उत्पन्न झाली. या पृथ्वीचा संबंध कुणाशी आहे? आकाश, वायू, तेज आणि जल यांच्याशी आल्याने शब्द, स्पर्श, रूप, रस हे गुणही पृथ्वीमध्ये आहे. याप्रमाणे तामस अहंकारापासून पंचमहाभूते व त्यांचे गुण उत्पन्न झाले. अगोदर गुण नंतर गुणी असेच तेव्हाही उत्पन्न होत असतात. यानंतर वैकारिक अहंकारापासून झालेली सृष्टी सांगतात. वैकारिक अहंकारापासून म्हणजे सात्विकापासून मन व 10 इंद्रियाभिमानी देवता उत्पन्न होतात. दिक् शब्दवाच्य श्रोत्राभिमानी देवता, वाक् शब्दवाच्य प्राण, त्वक अभिमानी चक्षु म्हणजे त्यांचा अभिमानी सूर्य, जिव्हाभिमानी वरुण, अश्विनाची अभिमानी नाकाची देवता, वाणीचे अभिमानी अग्नी, हातांचे अभिमानी इंद्र, पादाचे अभिमानी वामन, पायूचा अभिमानी मित्र, मेधाचा अभिमानी दक्ष. याप्रमाणे 10 इंद्रियांच्या 10 अभिमानी देवता उत्पन्न झाल्या. तैजस अहंकार विकार पावत असताना त्यापासून म्हणजेच राजस यापासून श्रोत, त्वचा म्हणजे दृष्टी, जिव्हा ही 5 ज्ञानेंद्रिय आणि वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ म्हणजे वाणी, पाणी म्हणजे हात, पाय, पायू आणि उपस्थ असे 5 कर्मेंद्रिय उत्पन्न झाले. ज्ञानेंद्रियांना ज्ञान देणारी शक्ती असणारी बुद्धीची अभिमानी देवता कोण आहे? तर उमादेवी, पार्वती. कर्मेंद्रियांना शक्ती देणारी कर्मशक्ती प्राण हे तैजस अहंकारापासून उत्पन्न झाले. श्रोत्र, त्वक, घ्राण, दिक्, जिव्हा, वाक, हात, मेंढ्र, पायू, शिश्न अशी 10 इंद्रिय, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 महाभूते, त्यांचे 5 गुण, मन, बुद्धी, प्राण, अहंकार, तत्व, महत्त्व हे सर्व पदार्थ एकत्र आल्याने ब्रह्मांडरूपी स्थान जे आहे ते तयार होतं. परंतु हे एकत्र न आल्याने ब्रह्मांडरूपी स्थान तयार करण्यास मी समर्थ झालो नाही. ते अंडे हजारो वर्ष आवरणभूत उदकात निश्चेतन असे पडून होते. हे ब्रह्मज्ञानात श्रेष्ठ असणाऱ्या नारदा, त्यावेळी या पदार्थाभिमानी देवांनी सर्वसमर्थ परमात्म्याची स्तुती करून परमात्म्यास त्यांनी प्रसन्न करून घेतले. परमात्मा प्रसन्न झाल्यावर त्याने प्रेरणा केल्याने परमात्म्याच्या शक्तीने प्रेरित झालेली ही सर्व तत्वे मग एकत्र आली. तेव्हा त्या पदार्थांनी अव्यक्त, सत, असत, पृथिव्यादी पंचमहाभूते यांना उपादान कारण असणाऱ्या अशा यांना उपादान कारण केलं आणि आम्हा भयकारक असं ब्रह्मांडाची उत्पत्ती केली. काल, कर्म, स्वभावस्थ असल्याने परमात्म्याने हजारो वर्षेपर्यंत उदकात असणाऱ्या अंड्यात त्या तत्वासह प्रवेश करून ज्याप्रमाणे स्वतः जीव आपणास योग्य असा देह धारण करतो, त्याप्रमाणे ते अंडे मोठे स्वरूप देऊन व्यक्त केले. तो पुरुष शब्दवाच्य परमात्मा ते मोठे झालेले अंडे फोडून बाहेर आला. त्या पुरुषाला हजारो मस्तके, हजारो मुख, हजारो हात, पाय, मांड्या, डोळे होते. वाढलेल्या अंड्यातील महत्त्वादी पदार्थांना उत्पन्न करणारा परमात्मा ते अंडे फोडून बाहेर आल्यावर त्या पुरुषाचे अवयवाच्या ठिकाणी ज्ञानीजन 14 लोक उत्पन्न झाले असं समजतात. त्या कमरेपासून पायापर्यंतच्या परमात्म्याच्या भागात सप्तपाता लांबून करणार सप्तपाता
कमरेपासून मस्तकापर्यंतचा जो भाग आहे, वरचा भाग, त्यामध्ये पृथ्वी आदी 7 लोकात 7 लोक उत्पन्न केले. त्या पुरुषाच्या मुखातून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय, मांड्यापासून वैश्य आणि पायापासून शूद्र उत्पन्न केले. त्या महात्म्या पुरुषाच्या पायापासून भूर्लोक उत्पन्न झाला, नाभीपासून भुवरलोक उत्पन्न झाला, हृदयापासून स्वर्गलोक, छातीपासून महर्लोक उत्पन्न झाला, मानेपासून जनलोक, नेत्रापासून तपोलोक, मस्तकापासून सनातन व ब्रह्मदेवांचे वास्तव्य असलेला असा सत्यलोक उत्पन्न झाला. याप्रमाणे वरच्या 7 लोकांची व्यवस्था सांगून अतलादी, सप्तपाताल हे कोणत्या भागापासून झाले ते सांगतात. त्या पुरुषाच्या कटिभागापासून अतल, मांड्यापासून वितल, गुडघ्यापासून सुतल, पायाच्या कोठऱ्यापासून तलातल, पायाच्या घोट्यापासून महातल, पायाच्या पुढच्या भागापासून रसातल, पायाच्या तळव्यापासून पाताळाची उत्पत्ती झाली. याप्रमाणे ब्रह्मांडमय असा तो पुरुष आहे. आता आपण विठ्ठलाचं रूप पाहतोच ना, कमरेवर हात ठेवून आहे ते नाभीच्या वरचा भाग, कमरेपासून वरचा भाग हे सत्यलोकाने सांगते आणि कमरेपासून खालचा भाग हे पाताळादी लोक सांगते. म्हणून ज्या अर्थी परमात्मा ब्रह्मांड निर्माता, लोकव्यापक असा आहे, त्या अर्थी हा वैराग नामक विष्णूच याची उपासना आपण करावी. कित्येक सप्तलोकांच्या ऐवजी 3 लोकच आहेत असं म्हणतात. त्याप्रमाणे विचार केल्यास परमात्म्याच्या पायाच्या ठिकाणी भूर्लोक, नाभीपासून भुवरलोक आणि मस्तकापासून स्वर्गलोक उत्पन्न झाला अशी कल्पना करा. या ठिकाणी 3 पक्ष घेऊन विचार केला. पहिला पक्ष आहे 14 लोकाची उत्पत्ती. त्याप्रमाणे हे 14 लोक परमात्म्याच्या कोणत्या कोणत्या भागातून उत्पन्न झाले हे सांगितलं. पुढे 7 लोक आणि 3 लोक याचीही व्याख्या केलेली आहे. पुढे सांगतात की आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक अशी त्रिविध रूपाने असणाऱ्या जगताची उत्पत्ती परमात्म्याच्या अवयवापासून होते व त्रिविध रूप असणारे जग परमात्म्यापासून कसे भिन्न आहे हे या ठिकाणी सांगतात. ब्रह्मोवाच वाचो वन्धेर्मुखं क्षेत्रं छंदसां सप्तधातवः हव्यकव्यामृतानां जिह्वा सर्वरसस्य च. ब्रह्मदेव म्हणतात की हे नारदा, त्या विराट पुरुषाच्या मुखापासून वागींद्रिय व त्याची अभिमानी देवता जो अग्नी त्याची उत्पत्ती झाली. परमात्म्याच्या 7 धातूपासून रक्त, रस, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र यांच्यापासून 7 छंद उत्पन्न झाले. गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप असे 7 छंद. तसंच हव्यकव्य, अमृतान्न आणि सरोवर हे परमात्म्याच्या जिव्हेपासून उत्पन्न झाले. देवतांना उद्देशून दिलेल्या भागाला आविर्भाग म्हणायचे, पितरांना उद्देशून दिलेल्या भागाला कबीरभाग म्हणायचे. यज्ञ करून उरलेल्या अन्नास अमृतान्न असं म्हणायचं आणि गोड, आंबट, तिखट, तुरट, खारट असे 6 रस हे जिव्हेपासून उत्पन्न झाले. त्या परमात्म्याच्या नाकपुड्या सर्व प्राणांचा व त्याचा अधिपती जो मुख्य वायू याचे उत्पत्ती स्थान आहे. त्यांचे घ्राणेंद्रिय हे सर्व घ्राणेंद्रियांचे अभिमानी अश्विनी कुमार, सुगंधादी रूप गंधांचे अभिमानी, तसेच औषधीचे आश्रयस्थान ते आहे. त्या परमात्म्याचे चक्षुरेंद्रिय आणि प्रकाश हे त्याचे उत्पत्ती स्थान आहे.
त्याचे नेत्रगोलक स्वर्ग व चक्षूंची अभिमानी देवता यांचे उत्पत्ती स्थान आहे. त्या परमात्म्याचे कर्ण, पाळ्या, दिशा व त्यांच्या अभिमानी देवता आहे. तीर्थे म्हणजे शास्त्रे यांचे ते उत्पत्ती स्थान आहे. त्याचे श्रोत्रेंद्रिय, आकाश व शब्द यांचं उत्पत्ती स्थान आहे. त्याचे शरीर, स्वर्णादी पदार्थ व त्यांची शोभा यांचं उत्पत्ती स्थान आहे. त्याची त्वचा, त्वगिंद्रियाभिमानी वायू व स्पर्श तसेच सर्व प्रकारचे यज्ञ यांचे उत्पत्ती स्थान आहे. उद्भिज अशा वृक्षांचं म्हणजे बीजातून उत्पन्न होणाऱ्या अशा वृक्षाच्या योगाने यज्ञ केले जातात. असे म्हणजे पलाश, पिंपळ, औदुंबर यज्ञाला आपण वापरतो ना संविधान, त्या परमात्म्याचे ते केश आहेत. त्या केसापासून त्यांची उत्पत्ती झाली. त्यातही असा सिद्धांत आहे की ज्या वृक्षाच्या योगाने यज्ञ केले जातात त्या पलाशादी वृक्षाची त्या परमात्म्याच्या केसाच्या मूल भागापासून उत्पत्ती व यज्ञास उपयोगी जे नाहीत असे वृक्ष परमात्म्याच्या केसाच्या अग्रभागापासून उत्पत्ती झालेली. म्हणून काही सगळंच परमात्म्याने उत्पन्न केलं म्हणून सगळं स्वीकारायचं असं नाही. काही परमात्म्याने कोणत्या गोष्टीचा माझ्यापासून जरी उत्पन्न झालेला असलं तरी त्याग करण्याच्या काही गोष्टी आहेत. त्या परमात्म्याचे केस मेघांचे, श्मश्रू विजेचे, नख, दगड व लोखंड यांचे उत्पत्ती स्थान. प्रायशः लोकांचे क्षेमकर्म करणाऱ्या क्षत्रिय, या ठिकाणी क्षत्रिय म्हणजे कोण तर हे राजे असं नाही घ्यायचा. या ठिकाणी देवांत क्षत्रिय वैश्यत्व सांगतात. इंद्रादी लोकपालांचे व प्रजेचे रक्षण करणाऱ्या क्षत्रियांचे उत्पत्ती स्थान त्या परमात्म्याचे बाहू. त्या परमात्म्याचा विक्रम, भूर्लोक, अंतरिक्षलोक, स्वर्गलोक यांचे रक्षण व मोक्ष यांचे उत्पत्ती स्थान. सर्वांना अभिलिषित असणाऱ्या पदार्थ लाभाचे उत्पत्ती स्थान परमात्म्याचे चरण आहे. जलाचे, वीर्याचे, सृष्टीचे, जलाभिमानी पर्जन्याचे, सर्गाभिमानी दक्ष प्रजापतीचे, शिष्णेंद्रियाचे उत्पत्ती स्थान त्या परमात्म्याचे शिष्ण होय. संततीसाठी केलेली मैथुन क्रिया व त्याचा आनंद त्याचे उत्पत्ती स्थान त्या पुरुषाचे उपस्थेंद्रिय आहे. वायुनामक म्हणजे गुद, अपान वायूचे द्वार परमात्म्याचे इंद्रिय. वायू इंद्रियाचा अभिमानी देवता कोणती? मित्र. आणि परिमोक्ष म्हणजे मल विसर्जनादी याचे अभिमानी देवता यम यांचे उत्पत्ती स्थान होय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपताना जे परमात्म्याला आपण अर्पण करायचे आहे त्या मंत्रामध्ये हे सगळं येतं. ते आचरण सांगितलेलं आहे. अस्मद्गुरुअंतर्गत भारतैरमक्षप्राणांतर्गत भूवराहात्मक मास नियामक, जे काही मास नियामक असतात 12 महिन्याचे मास नियामक. आता मास नियामक कोण आहे? बुद्धी ऋषिकेश. बुद्धी ऋषिकेशात्मक क्षेत्रमूर्ती, आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो ती मूर्ती, त्याच्या अंतर्यामी असणारा विठ्ठलात्मक अस्मत् कुलदेवता, आपली कुलदेवता कोणती? राधा, सत्यभामा, भवानी सहित रुक्मिणी पांडुरंगा भिन्न श्री लक्ष्मी व्यंकटेशो देवता. कलौ व्यंकटनायक. कलियुगामध्ये सर्वांना कुलदैवत कोणतं? लक्ष्मी व्यंकटेश हे सांगितलं आहे. त्यानुसार लक्ष्मी व्यंकटेशा भिन्न दक्षिणाक्षी स्थित, दक्षिणाक्षीमध्ये राहणारा तो परमात्मा आमची जागृत अवस्था जी आहे त्याला प्रेरक असणारा तो परमात्मा. त्या जागृत अवस्थेमध्ये आमच्याकडून केले जाणारे सर्व कर्म तू ग्रहण कर. जागृत अवस्थामध्ये आमच्या हातून होणारे पापकर्म कली नामक दैत्यांना तू अर्पण कर अशी प्रार्थना सकाळी करायची. आणि आज सकाळपासून आमच्यातनं जे जे कर्म चांगले होईल ते तू स्वतः घे,
कलीला पापकर्म अर्पण कर, अशी प्रार्थना करून रात्री झोपताना हेच मंत्र फक्त आपण कंठस्थी तेजस्वरूपी असणारा तो परमात्मा आमच्या स्वप्नामध्ये पडणारे चांगले जे पदार्थ आहेत तू घे आणि वाईट पदार्थ कली नामक दैत्याला अर्पण कर. प्राज्ञ सुषुप्ती अवस्थेमध्ये असणारा तो परमात्मा प्राज्ञनामाने जो राहतो हृदयामध्ये, त्याला देखील आपण अशीच प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारचा प्रार्थनेचा क्रम या ठिकाणी सांगितलेला आहे. तसं त्या परमात्म्याचे गुदस्थान हिंसा, दारिद्र्य, वृत्ती यांचे उत्पत्तीस्थान आहे. त्या परमात्म्याचा मागील भाग हा पराभव, नरक, अधर्म व पाप यांचा अभिमानी कली याचं उत्पत्तीस्थान आहे. नद, नद्या यांचे उत्पत्तीस्थान त्या पुरुषाच्या नाड्या. त्या परमात्म्याचा अस्थि समुदाय हा पर्वतांचे उत्पत्तीस्थान आहे. मूल प्रकृती, मधुरादी रस, समुद्र जीवांचे निधन, समुद्रातील जीवांचे निधन यांचे उत्पत्तीस्थान त्या पुरुषाचे उदर. सर्वांच्या मनाचे उत्पत्तीस्थान त्या परमात्म्याचं हृदय आहे. धर्म व त्यांच्या अभिमानी अशा धर्मदेवतेचे चतुर्मुख या नावाने प्रसिद्ध असणारे माझे आणि हे नारदा तुझे सनकादी कुमार महादेव, विज्ञान व तदभिमानी देवता सरस्वती यांचे उत्पत्ती स्थान परमात्म्याचा मधला देह आहे. मी, तू, रुद्रदेव, सनकादी ऋषी, देव, दैत्य, मानव, नाग, पक्षी, मृग, सरपटणारे प्राणी, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, किन्नर, चारण, तसे दुसरे काही जलचर, स्थलचर प्राणी, जलामध्ये राहणारे आणि स्थलावर जमिनीवर राहणारे प्राणी, ग्रह, नक्षत्र, धूमकेतू, तारा, विद्युल्लता, मेघ इत्यादी, मागे उत्पन्न झालेले, पुढे उत्पन्न होणारे हे सर्व जग जीवांच्या हृदयात वास्तव करणाऱ्या वीतभर परमात्म्याने व्याप्त आहे. ज्याप्रमाणे प्राणशब्दवाच्य परमात्मा देहात राहून देहातील आणि देहाच्या बाहेरील विषयांना भोगतो, पाहतो, प्रकाशित करतो, त्याप्रमाणे तो परमात्मा जननादी रहित असणारा, मुक्त असणारा, मुक्तांचा स्वामी असणारा, प्राणीमात्रांचा समस्त स्वामी असणारा असं करणार नाही. यात काय निश्चितच करेल, यात आश्चर्य काय. तसे तो परमात्मा अव्यक्त व ब्रह्मादी चेतन या सर्वांचा स्वामी आहे. हे नारदा, त्या परमात्म्याचा महिमा ओलांडणे हे कोणासही शक्य नाही. या परमपुरुषांचे सर्व ब्रह्मादिक जीव विभिन्न असे अंश होत, ते परमात्मा नाही, अंश आहेत ते. असे जीवाचे स्वरूप परमात्म्याहून भिन्न आहे असे ज्ञानी लोक जाणतात. या परमात्म्याचे स्वरूपांश अनंतासन, वैकुंठ, श्वेतद्वीप या ठिकाणी आहे. मूळ अंश तिथे आहे. व हे लोक त्या परमात्म्याच्या मूर्धन्य डोक्याच्या भागी आहे व त्या ठिकाणी परमात्मा 3 रूपाने राहतो. हे लोक त्रैलोक्याचा या चतुर्दश भुवनाच्या बाहेर असून या ठिकाणी असणारी परमात्म्य रूपे सर्व प्रजेला आश्रय आहे. हे त्रैलोक्याच्या बाहेर असणारे परमात्म्याचे रूपांश सांगितले. आता पुढे त्रैलोक्यातील आत असणाऱ्या स्वरूपांश ते सांगतात. हा परमात्मा विष्णू त्रैलोक्याच्या आत यज्ञपुरुष नामाने रूप धारण करून राहतो. ज्याच्या चरणी गृहस्थाश्रमी लोक नित्य यज्ञकर्म समर्पण करतात. तो परमात्मा देव, मनुष्य आदीने व्यापून आहे, यांच्यामध्ये व्यापून आहे. तो परमात्मा अविद्या व विद्या यांनाही आश्रय आहे.
पूर्वी त्या परमपुरुषाने महदादी तत्वांना उत्पन्न करणारे अंडे निर्माण केले होते. त्यापासून ब्रह्म नामक विराट पुरुष प्रकट झाला, जो पंचमहाभूते, इंद्रिय व त्यांचे गुण यांना आश्रय आहे. जसा सूर्य आपल्या मंडळास प्रकाशित करून दुसऱ्या लोकांनाही प्रकाशित करतो, त्याप्रमाणे तो विराट नामक पुरुष ब्रह्मांडात आणि ब्रह्मांडाबाहेरील सर्वांना त्याने प्रकाशित केले. त्या विराट पुरुषाच्या नाभीपासून प्रकट झालेल्या कमलातून मी प्रकट झालो. तेव्हा मला त्या विराट पुरुषाचे यज्ञरूपाने पूजन करण्याची इच्छा झाली. पण मला त्या पुरुषाच्या अवयवापासून यज्ञसंभार दिसेना. मग मी विचार करू लागलो, त्या विराट पुरुषाच्या अवयवापासून मी यज्ञसंभार मिळवला. तो कसा? अग्निष्टोमादी यज्ञ, अश्वत्थ, पलाश वगैरे वृक्ष, कुश म्हणजे दर्भ, यागभूमी, यज्ञ करायची भूमी, वसंतादी ऋतू, त्याचे धर्मादी गुण, सुवर्ण, यज्ञाला लागणारे व्रीही, औषधी, तूप, दूध, गूळ, नंतर धातू म्हणजे ताम्र वगैरे सर्व, वारुळाची माती, गंगादी तीर्थातील जल, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे तिन्ही वेद, चातुर्होत्रादी कर्मे, स्वाहाकारादी मंत्र, दक्षिणा, त्या कर्माचे नियम, देवतांचा क्रम, संकल्प, यज्ञासाठी लागणारे ग्रंथ, अनुष्ठान प्रकार, सूत्र, स्वर्गादी फले, निरनिराळी ऋषींची मते, आस्तिक्य बुद्धी, यज्ञात विघ्न आले असता घ्यावयाची प्रायश्चित्ते, योग्य असे फळ मिळण्याकरता करायचे कर्म, शेवटी कोणास समर्पण करायचे, हे ज्ञान मला प्राप्त झाले. याप्रमाणे त्या पुरुषाच्या अवयवापासून हे सर्व यज्ञसंभार मिळवले. याप्रमाणे त्या परमात्म्याच्या कृपेने मला यज्ञसंभार मिळाल्यावर त्या संभाराने त्या सर्वांचा स्वामी असणाऱ्या त्या विष्णू म्हणजे यज्ञनामक परमात्म्याची मी पूजा केली. मी त्या यज्ञसाधनाने परमात्म्याची पूजा केल्यावर प्रजापती असे तुझे 9 बांधव म्हणजे मरीच्यादी ऋषी, मरीची यात्रेचे वन वगैरे ऋषी यांनी एकाग्र चित्ताने अगम्य अशा त्या परमात्म्याची पूजा केली. त्यानंतर वसंतादी ऋतू हे प्राप्त झालं असता मनु व इतर ऋषी, पितर, देव, दैत्य, मनुष्य यांनी योग्य काळी अनेक यज्ञांच्या द्वारे जगद्व्यापक परमात्म्याचे पूजन केले. उत्पत्ती, पालन, संहार यासाठी प्रकृतीचे कार्योन्मुख अशा गुणांना ग्रहण करून स्वतः गुणांनी उत्पन्न होणाऱ्या अभिमानी विकाराने रहित असणाऱ्या नारायणाचे या ठिकाणी हे विश्व आश्रित रूपाने आहे. गुणत्रयाभिमानी देवता असणारी श्री भू दुर्गा या 3 शक्तीला धारण करून पुरुष रूपाने सर्व जगताचे तोच परमात्मा पालन करतो. हे नारदा, तू जे मला विचारलं होतंस ते सर्व मी तुला सांगितलं. कार्य कारणात्मक असणारे, पूर्वी झालेले, पुढे होणारे व सध्याचे हे जगत त्या परमात्म्याच्या अधीन आहे, दुसऱ्या कोणाच्याही अधीन नाही. हे नारदा, प्रेमलक्षणात्मक भक्तीने युक्त होऊन भगवंताचे ध्यान केल्यामुळे माझी वाणी व्यर्थ वाक्याकडे वळत नाही, माझी इंद्रिये वाईट मार्गाकडे जात नाही, माझ्या मतीची गती असत्य मार्गाकडे जात नाही. हे नारदा, एकांतिक अशा भक्ती वाचून परमात्म्याचे कोणतेही ज्ञान होत नाही. मी स्वतः अनंत वेद जाणणारा असून देखील तपश्चर्या करून प्रजापतीमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या मरीच्यादी ऋषींनी वंदिके असणाऱ्या
उत्कृष्ट योगाभ्यास करूनही माझी ज्याच्यापासून उत्पत्ती झाली त्याचे कारण मी जाणले नाही परिपूर्णपणे. त्याच्या चरणी झालेल्या शरणागत लोकांच्या संसाराचा निवर्तक असणारा, कल्याणाचा मार्गप्रवर्तक असणारा आणि मंगलमय अशा त्या परमात्म्याला मी अनन्य भावाने शरण गेलो आहे. तेव्हा मला त्या परमात्म्याचे अचिंत्य महात्म्य मला कळलं. त्या परमात्म्याच्या मायेचा विस्तार फक्त परमात्माच जाणतो. पूर्णपणे मी अथवा वायू जाणत नाही, तर बाकीचे देव कसे जाणतील? अशा त्या परमात्म्यास मी नमस्कार करतो. ज्या परमात्म्याच्या मायेने मोहित झालेले सर्वजण त्या परमात्म्यालाच काय, पण त्याने निर्माण केलेले जगत पूर्णपणे जाणत नाही. तर प्रत्येकजण आपापल्या योग्यतेप्रमाणे परमात्म्याचं स्वरूप समजून घेतात. हे नारदा, ज्यामध्ये आम्ही प्रमुख आहोत असे प्रमुख लोक ज्यांच्या अवतारातील लीलांचे गायन मात्र आम्ही करतो, पण त्याला पूर्णपणे आम्ही जाणत नाही, त्या परमात्म्यास आम्ही नमस्कार करतो. सर्वांकडून साकल्याने अज्ञात असणारा तो परमात्मा स्वतःच प्रत्येक कल्पाकल्पा स्वतःच्या इच्छाने मत्स्यादी रूप धारण करतो. अनेक अवतार घेतो प्रतिकल्पात. ते अवतार घेऊन आपल्या भक्तांचे, देवांचे, सज्जनांचे रक्षण करतो आणि दैत्यांचा संहार करतो. व्यासादी अवतार घेऊन सच्छास्त्र प्रकाशात आणतो, यथार्थ ज्ञान सांगतो. त्या परमात्म्याचे शास्त्रशुद्ध स्वरूप कसे आहे ते सांगतात. तो परमात्मा अद्वितीय, म्हणजे त्याच्या समान कोणीही नाही, त्याच्यापेक्षा मोठा कोणीही नाही. ज्ञानानंदाने परिपूर्ण असून देश काल गुण याने अपरिच्छिन्न आहे. आदी अंत यांनी रहित असून सत्वादी गुणांनी रहित आहे. सत्वादी गुणांनी रहित आहे म्हणून त्याला निर्गुण हा शब्द आहे. निर्गुण शब्दाचा अर्थ म्हणजे त्याच्यापाशी गुणच नाहीत असं नाही, तर जे सत्वादी गुण आहे त्याचा लेप नसणारा असा तो. स्वगत भेद विवर्जित, म्हणजे जीवामध्ये व परमात्म्यामध्ये जसा भेद आहे तसा भेद परमात्म्याच्या अवतारात नाही, तिथं अभेद होतो. म्हणजे परमात्म्याचे शंख, चक्र, गदा, पद्म वगैरे जे आयुध आहेत त्यांच्यामध्ये देखील अभेद आहे. त्याच्या मूळ अवतार जे आहे मत्स्याचे अवतार त्याच्यामध्ये अभेद आहे. असे असून तो परमात्मा परमश्रेष्ठ आहे. हे नारदा, ज्यावेळी मननशील ज्ञाते लोक आपले देह, इंद्रिये, मन या शांत रीतीने स्वाधीन ठेवतात तेव्हा ते या परमात्म्याला जाणू शकतात. मागे सांगितलेले समाधी योग वगैरे सर्व सांगतात. ज्यावेळी ते परमात्मा स्वरूप दुष्ट लोकांच्या कुतर्काने आच्छेदित होते तेव्हा ते अंतर्धान पावते. त्यामुळे त्या परमात्म्याचे स्वरूप कळून येत नाही आपल्याला. प्रत्येक कल्पात परमात्मा कोणते अवतार घेतात ते सांगतात. त्या व्यापक अशा शून्य नामक परमात्म्याचा पहिला अवतार सहस्त्रशीर्षादी पुरुषरूपी होय. काल, स्वभाव, प्रकृती हे त्यांच्या अवतार सदृश समजावे. मन, पंचमहाभूते, अहंकार, सत्वादी गुण, 10 इंद्रिये, त्यांच्या अभिमानी देवता, शरीराभिमानी जीव, गरुड, इंद्र, स्थावर जंगम पदार्थ हे सामान्य प्रकारचे आहेत. मी म्हणजे ब्रह्मदेव, यज्ञाभिमानी यज्ञ, तुमच्यासारखे परमहंस इंद्रादी स्वर्गलोकपाल, खगलोकपाल गरुड, प्रियव्रतादी राजे, तसेच तलादी लोक, अनंत बली इत्यादी, विश्वावसु, गंधर्व, चित्रकेतू, विद्याधर, कुबेर, यक्ष, तसेच निवृत्त्यादी दिशा, वासुक्यादी सर्पाधिपती, नागाधिपती, अनंतादी व वसिष्ठादी ऋषी, पितृगण, दैत्याधिपती प्रल्हाद, सनकादी सिद्ध ऋषी, वृष वगैरे दानवाधिपती, प्रेताचा अधिपती यम, पिशाचाचा अधिपती घंटाकर्ण, भैरवाचा अधिपती भूताधिपती, कुष्मांडाधिपती रुक्मी, भृंगी, जलचर प्राण्यांचे अधिपती तिमिंगिलादी प्राणी, मृगाधिपती सिंहादी, पशूंचे अधिपती
नंदिकेश्वर याप्रमाणे सामान्यतः या परमात्म्याच्या विभूती समजाव्या. या लोकी ज्या वस्तूमध्ये ऐश्वर, तेज, इंद्रियांचे बल, मानसिक शक्ती, शारीरिक शक्ती, विशेष क्षमा, संपत्ती, अशा प्रकारची बुद्धी, हे सर्व रूपवान असो अथवा नसोत, हे सर्व परमात्म्याच्या सान्निध्यामुळे आणि प्रियत्वामुळे परमात्म्याच्या स्वरूपाप्रमाणे पूज्य आहेत असे समजावे. हे नारदा, आता यानंतर या परमात्म्याचे जे विशेष आहे ते तुला मी अनुक्रमाने सांगतो, ते तू श्रवण कर. असत्कथा श्रवणाने करण्यास आलेल्या मालिन्याचा नाश होतो. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर संगमांस्ते. परमात्म्याचे सुंदर गुण ऐकून साक्षात लक्ष्मी देखील त्याच्या प्रतिमोहित झाली आहे. तेव्हा या कथा मी सांगतो, तो भाग आपण उद्याच्याला पाहू. श्रीकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अक्षयं कर्म यस्मिन् परेष्वर्पितं रक्षयन्यान्ति दुःखानि यन्नामतः. अक्षरो योजनः सर्वदैवामृतः कुक्षिकं यस्य विश्वं सदा जाधिकं. प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डलाखण्डमण्डलं. तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मन्त्रविदस्सु मङ्गलः. क्षेमं न विन्दन्ति विनायकं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा विश्वयोगेशनाथस्वमेतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तन्नमामि हरिं परं तन्नमामि हरिं परं तन्नमामि हरिं परं. हरये नमः हरये नमः हरये नमः. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम